तर आपला विकेंडची तयारी आपण बघू शकतो चालू झालेली आहे. मटन रान असेल, सर्व आपण गोष्टी बघितलेल्या आहेत, पण आपण मटन रानचं प्रिपरेशन एकदम सेपरेट बघूया. तर एक 15 मटन रानच्या आसपास आपण दर डेली मागवत राहतो. खूप जास्त पण क्वांटिटी ठेवत नाहीत, जेणेकरून फ्रेश टू फ्रेश आपल्या गेस्टला मिळालं पाहिजे. त्याच्यामुळे आपण एक 15 रान डेली मागवतो. आजचे मटन रान आपण मॅरिनेट करून उद्या आपण आपल्या गेस्टला सर्व करतो. तर चला आता आपण बघूयात आपलं मटन रानचं प्रिपरेशन. प्रॉपर आपल्याला मटन रानला एकदम व्यवस्थितपणे क्लीन करून घ्यावं लागतं. आपण जे बघतो हे पांढरी जी स्किन आहे, चरबी आहे, ती प्रॉपरली आपल्याला वरचा लेअर हा जो दिसतोय ना तो काढून टाकावा लागतो. म्हणजे जे मीठ आहे, रेड मीठ दिसतंय आपल्याला त्याच्यामध्ये, ते रेड मीठ आपलं ओपन अप झालं पाहिजे, जेणेकरून जेव्हा आपण आपले सर्व मसाले त्याला आपण मॅरिनेट करतो तेव्हा ते डीप कट मध्ये प्रॉपरली जाऊन ऍब्झॉर्ब होतात आणि एकदम ज्युसी टेंडर मटन रान बनायला उपयोग होतो. हे जर लेअर आपण चमडीचा ठेवला तर याच्यामुळे चिवी मटन रान लागू शकतं. बऱ्याच ठिकाणी आपण बघतो की एकदम चिवी मटन रान जे लागतात ते या स्किनच्या लेअरमुळे लागतात. तर ते आपण एकदम प्रॉपरली काढून घेतो आणि हे रेड मीठ बघा असं प्रॉपर एकदम ओपन अप झालेलं दिसतंय. याला आता आपण नंतर डीप कट घेणार आणि त्यामध्ये आपला मसाला एकदम व्यवस्थित मॅरिनेट होणार. तर आता आपण मटन रानचं एकदा प्रिपरेशन बघणार आहोत. तर त्यासाठी आपल्याला जे लागणार आहेत ते प्रोडक्ट आपले सगळे इथं आहेत आणि तेच आपण फर्स्ट मॅरिनेशनला वापरणार आहेत. तर फर्स्ट मॅरिनेशनसाठी आपलं मीठ आहे, हळद पावडर आहे, लाल मिर्च पावडर आहे, लसण अद्रकची पेस्ट आहे, पपाया पेस्ट आहे. मटनला पपाया पेस्ट कंपल्सरी लागते. पपाया पेस्टचं काम काय, तर मटनचे जे टिश्यू असतात, मटनचं जे मांस आहे ते स्मूथ करण्यासाठी पपई पेस्टचा वापर होतो. त्याच्यानंतर आपलं मस्टर्ड ऑइल आणि लिंबाचा रस ते तर आहेच आहे. तर आपण मॅरिनेशनला स्टार्ट करूयात. तर फर्स्ट मॅरिनेशन साठी आपलं आता मीठ आहे, लाल मिर्च पावडर आहे, हळद पावडर आहे, त्याच्यानंतर आपली लसण अद्रकची पेस्ट आहे, त्याच्यानंतर ही आपली रेड चिली पेस्ट म्हणता येईल आपल्याला. याच्यामध्ये आपण विविध प्रकारचे खडे मसाले आणि बॅडगी मिरची वगैरे, कलर याच्यामुळे खूप सुंदर येतो, काश्मीरी मिरची, असे सर्व मिरची आपण मिक्स केलेल्या आहेत. त्याच्यानंतर आपली पपई पेस्ट आहे, त्याच्यानंतर हे आपलं लिंबाचा रस आहे आणि मेन आपलं मस्टर्ड ऑइल आहे. भरपूर प्रमाणात मस्टर्ड ऑइल आपण वापरतो. सुंदर असं बाइंडिंगचं काम ऑइल पण करतं. अशा प्रकारे आपण हे सर्व फर्स्ट मॅरिनेशन आपण रेडी करून आता लावून घेणार आहेत. तर असं बघू शकतोय आपण एकदम डीप कट मध्ये आपलं हे जे फर्स्ट मॅरिनेशन आहे ते एकदम व्यवस्थित आपण लावून घेणार आहेत. प्रॉपरली पूर्ण मटनला आपलं फर्स्ट मॅरिनेशन झालं पाहिजे, जेणेकरून आपलं रेस्ट करून सेकंड मॅरिनेशन जे करणार आहे त्याला आपल्याला चांगला रिझल्ट मिळतो. अशा पद्धतीने आता आपण सर्व मटन रानला फर्स्ट मॅरिनेशन करून घेत आहोत. तर फर्स्ट मॅरिनेशन आपलं झालेलं आहे. तर आता आपण बघूयात आपलं सेकंड मॅरिनेशन. आपण बघू शकतोय चिकन रान आणि मटन रानच्या मसाल्यामध्ये खूप फरक आहे. त्याच्यामध्ये आपण जरी थोडंसं दही वापरत असलो, याच्यात आपण अजिबात दही वापरत नाहीत. आणि हे सर्व मसाले आपण बघू शकतोय. आपली धने पावडर आहे, हळद पावडर आहे, लाल मिरची आहे, मटन मसाला आहे, गरम मसाला आहे, चाट मसाला आहे आणि ही आपली पेस्ट आहे. हे सर्व मसाले याच्यामध्ये आहेत. त्याच्यामुळे कलर अतिशय सुंदर आणि एकदम चटकदार, चवदार आपलं मटन रान यामुळेच होतं की आपले सर्व मसाले इन हाऊस सुगरण सासूबाईचे आहेत. सेकंड मॅरिनेशन पण आपण एकदम डीप कट मध्ये एकदम व्यवस्थितपणे लावून घेणार आहेत, जेणेकरून आपले सर्व मसाले एकदम व्यवस्थित ऍब्झॉर्ब झाले पाहिजेत आणि टेंडर, ज्युसी आणि चविष्ट असं आपलं मटन रान झालं पाहिजे. तर आपण बघू शकतोय आपल्या मटन रानची साईज. नीट बघितलं तर आपल्याला लक्षात येईल की हा एक जो पार्ट आहे तो काय आहे. तर
शेपूट आहे, आपण परत भले कट करतो याला, पण यानं प्रूव्ह काय होतं की हा मागचा लेग आहे. मागचा लेग का, तर वजन कमीत कमी 1500 ते 1600 ग्रॅम आपल्या एका मटन रानचं वजन असतं. बऱ्याच ठिकाणी पुढच्या पायाचं मटन रान देतात की जे साईज मध्ये एकदम छोटं असतं. मीठ तेवढं जास्त मिळत नाही याच्यामध्ये. 1 किलो पेक्षा जास्त मीठ, मांस जे म्हणतो आपण, रेड मीठ प्रॉपर याच्यात खायला मिळतं. रान आपलं असतं हे बोकडाचं असतं सगळ्यात मेन. आपण गेली 10 वर्ष झालं या लोकेशनला, 8 वर्ष मटन रान जे सर्व करतो ते बोकडाचं मटन, म्हणजे थाळीला असेल किंवा रानला असेल तर बोकडाचं मटन वापरतो. त्यामुळे आपल्याकडं त्याची डिमांड खूप चांगली आहे. आणि बघू शकतोय आपण एकदम सुंदर असं आपलं हे मोठ्या साईज मधलं मटन रान असतं. तर ह्या पद्धतीने आपण आपलं मटन रान, जे की सर्वांपेक्षा वेगळं आहे, आणि यामध्ये आपण मटन रान प्लस मटन रान थाळी असे 2 ऑप्शन देतो. मटन रान तुम्ही स्टार्टर मध्ये खाऊ शकतात. मटन रान थाळी आपण 3 जणाला अनलिमिटेड देतो, ज्यामध्ये रस्सा, राईस, सूप, भाकरी या पण गोष्टी असतात. फायनल टचला आपण थोडासा मसाला याला लावतो, जो आपला एकदम पाणी पाणी होऊन तो परत एकदा मॅरिनेट होतो. तर तंदूर भट्टीमध्ये आपण याला का लावत नाही, तर ड्रायनेस यायचे चान्सेस जास्त असतात, म्हणून आपण ग्रिलर मध्ये टाकतो आणि थोडंसं तूप पण वापरतो, जेणेकरून एकदम मॉइस्ट वगैरे एकदम रान आपलं होतं. तर चिकन रान आपले लावून झालेले आहेत आणि आपण सायमल्टेनियसली मटन रान पण याच्यामध्ये लावणार आहोत. मटन रानला पण सेम आपण तूप वगैरे वरून हे करतो. मसाले काही जास्त टाकायची गरज नाही, त्याला आपण ऑलरेडी व्यवस्थित मसाले लावलेले असतात. आणि अशा पद्धतीने बघू शकतो आपण चिकन रान आणि मटन रान आपल्या आता ग्रिलर मध्ये चाललेले आहेत. मस्त पैकी आता याच्यामध्ये स्लो कुकिंग होणार आहे. 3 ते 4 तास याला लागतात. चिकन रानला 1.5 ते 2 तास आणि मटन रानला 3 ते 4 तास मिनिमम हाफ डाऊन होण्यासाठी. आणि त्याच्यानंतर हाफ डाऊन आपण बाजूला काढून ठेवतो आणि फुल डाऊन करून आपण गेस्टला सर्व्ह करतो. मटन रानचं प्लेटिंग बघणार आहेत आपण. याच्यामध्ये मटन रान आणि मटन रान थाळी असे 2 ऑप्शन देतो. त्यापैकी आपलं मटन रान थाळीचं आपलं हे प्लेटिंग असणार आहे, ज्याच्यामध्ये आपलं एक मटन रान मस्त गेलेलं आहे. त्याच्यानंतर आपलं हे सूप आहे, मटनचंच सूप जातं याच्याबरोबर. त्याच्यानंतर हा आपला मटनचा रस्सा आहे. त्याच्यानंतर आपला हा बिर्याणी राईस आहे. बिर्याणी राईसच्या ऐवजी आपण इंद्रायणी राईस वगैरे पण देतो. त्याच्यानंतर आपली ही तूपवाटी आहे. कांद्याचे लच्छे आहेत. आपलं तंदूर सलाड म्हणता येईल. थोडंसं गार्निशिंगसाठी लिंबू, गाजर, काकडीचं असं गार्निशिंग आहे. सुंदर असं गार्निशिंग आपलं. थोडीशी ग्रीन चटणी आणि आपलं मटन रान थाळी रेडी. तर असंच हे मटन रान किंवा 3 जणांसाठीची मटन रान थाळी एकदा टेस्ट करण्यासाठी हॉटेल वाडा शाखा क्रमांक 1 पाषाण येथे किंवा हॉटेल वाडा शाखा क्रमांक 2 कात्रज येथे एकदा नक्की व्हिजिट करा आणि मटन रानचा मनमुराद आनंद लुटा. धन्यवाद.